नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र वाटचाल करण्याचं पंतप्रधानांचं विरोधकांना आवाहन. संसदेचं पावित्र्य अबाधित राखत दर्जात्मक चर्चा अपेक्षित असल्याचा पंतप्रधानांचा सल्ला. सामान्य माणसाची ओळख असलेल्या आधार कार्डला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचं विधेयक लोकसभेत सादर. इशरत चकमक प्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्धची कारवाई रद्द करावी या आशयाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 11 मार्चला सुनावणी. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकीत 4 दहशतवादी यमसदनी. दुष्काळी भागाची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर. आणि आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम साखळी सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर भारताचा 9 गडी राखून विजय. आणि आता सविस्तर वृत्त. विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध करू नये असं आवाहन करत देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण खांद्याला खांदा लावून वाटचाल करूया असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेत देशाच्या भवितव्यासाठी जबाबदार असून चर्चेदरम्यान संसदेचं पावित्र्य सर्वांनी राखायला हवं असं मत त्यांनी लोकसभेत मांडलं. पंतप्रधान आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत होते. गेल्या काही दिवसात संसदेत जे घडलं त्यामुळे संपूर्ण देश चिंतित आहे. सदनात कार्यवाही झाली नाही तर देशाबरोबरच विरोधी पक्षाचंही नुकसान होतं असं पंतप्रधान म्हणाले. विरोधी पक्षातील नवीन हुशार खासदारांना आपलं म्हणणं मांडता येऊ नये म्हणूनच संसदेत जाणून बुजून अडथळे आणले जात आहेत असंही ते म्हणाले. ये सरकार को भी कब सुधरना चाहिए, इस सरकार में भी सुधार आने चाहिए और आपकी मदद के बिना नहीं आएंगे जी. आपकी मदद चाहिए मुझे, आप लोगों का साथ चाहिए, आपके अनुभव का मुझे लाभ चाहिए. मैं नया हूं, आप अनुभवी लोग हैं. आइए कंधे से कंधा मिलाकर के हम चलें और कुछ अच्छा काम कर करके देश के लिए दे करके जाएं. सरकारें आएगी जाएगी, लोग आएंगे जाएंगे, बिगड़ती बनती बात चलेगी. ये देश अजरा अमर है, देश रहने वाला है और इस देश की पूर्ति के लिए हम लोग काम करें. संसदेत दर्जात्मक चर्चा होण्याची गरज असून सामूहिक चिंतनही आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. संसद चालू न देणं हे काही जणांच्या न्यूनगंडाचं लक्षण आहे असा आरोपही त्यांनी केला. बांगलादेशचा सीमा प्रश्न, प्रत्येक शाळांमध्ये स्वच्छतागृह नसणं इत्यादी अनेक मुद्दे ही आधीच्या सरकारची देणगी असून त्यांनी न केलेली कामं आम्हाला पूर्ण करावी लागत आहेत असा चिमटाही मोदी यांनी काढला. काँग्रेसच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीत गरिबीची पाळंमुळं इतकी खोलवर रुजली आहेत की ती उखडून टाकणं हे आमच्या सरकारपुढील सर्वात कठीण आव्हान आहे असंही पंतप्रधान म्हणाले. मनरेगा हे दारिद्र्य निर्मूलनामध्ये गेल्या 60 वर्षात आलेल्या अपयशाचंच जणू स्मारक आहे अशी टीका करत गरिबांचं भलं व्हावं यासाठी मनरेगा योजनेतील दलालांना आम्ही उखडून टाकणार असल्याचं ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. विविध कल्याणकारी योजनांमधील अनुदान थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी जॅम या त्रिसूत्रीचा अवलंब करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संसदेत नवे विचार पुढे यावेत यासाठी एक आठवडा असा असावा की ज्या आठवड्यात पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांना बोलण्याची संधी मिळावी. तसंच 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी फक्त महिला सदस्यांना बोलू दिलं जावं अशा सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. केंद्र सरकारतर्फे आज संसदेमध्ये सुधारित आधार विधेयक सादर करण्यात आलं. आधार कार्डला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचं विधेयक वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत मांडलं. विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ आणि सेवांचं थेट हस्तांतरण करण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करण्याच्या प्रस्तावाचा या विधेयकात समावेश आहे. संबंधित ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा म्हणून वापरलं जाणार नसून त्यायोगे प्राप्त झालेल्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता कायम राखण्यासाठी तरतूद देखील त्यात करण्यात आली आहे. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांनी 20 वर्षे शिक्षा भोगली असून त्यांची सुटका करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारचा आहे. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करेल अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत दिली. राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा झाली. जानेवारीपासून राज्यातील 124 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून 90 लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आणखी आर्थिक मदतीची गरज असल्याचं KTS तुलसी यांनी शून्य प्रहरात स्पष्ट केलं. राज्यसभेमध्ये राष्ट्रीय परिचय प्राधिकरण विधेयक 2010 वर चर्चा झाली.
2004 सालच्या इशरत जहां चकमक प्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्धची कारवाई तसंच निलंबन आणि इतर कारवाया रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या 11 मार्चला सुनावणी होणार आहे. लष्कर-ए-तैयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडली यानं या संदर्भात कबुली जबाब दिला होता. गुजरातचे तत्कालीन पोलीस महासंचालक डी.जी. वंजारा तसंच गुजरातच्या इतर पोलीस अधिकाऱ्यांवर या चकमकीतल्या कथित सहभागाबद्दल मुंबईतल्या न्यायालयात खटला सुरू आहे. हेडलीनं विशेष न्यायालयात दिलेल्या साक्षीनुसार इशरत जहांसह गुजरात पोलिसांनी ठार मारलेले 4ही जण दहशतवादी असल्याचं निर्विवादपणे सिद्ध झाल्याचं या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या त्राल इथं सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं गेलं. या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला घेरून दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठार मारलं. ही चकमक रात्रभर सुरू होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील केरान क्षेत्रातही सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं. मात्र यावेळी लष्कराचे 2 जवान जखमी झाले. दुष्काळी भागातल्या समस्या सोडवण्यासाठी शासन तत्पर असून नागरिकांनी न घाबरता या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहावं असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा इथल्या पंचायत समिती सभागृहात दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान आयोजित बैठकीमध्ये ते आज बोलत होते. टंचाईचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासनातले घटक एकत्र येऊन सर्वांना दिलासा देऊ असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सुभाष देसाई यांनी आज परंडा तालुक्यातल्या जनावरांच्या चारा छावण्यांचीही पाहणी केली. पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि पालकमंत्री दीपक सावंत यांनी भूम तर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी उमरगा तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यातल्या दुष्काळी जिल्ह्यातल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 29 इतर मंत्री उद्यापासून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसह प्रत्येक मंत्री हे तालुकानिहाय पाहणी करणार आहेत. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. लातूरप्रमाणेच बीड जिल्ह्यातल्या दुष्काळी भागांची पाहणी ही मंत्री करणार आहेत. बीड जिल्ह्यात 11 तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई असून 520 टँकर्सच्या सहाय्यानं गावोगावी पाणी पुरवठा केला जात आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या उद्देशानं ग्रामीण भागातली क्रयशक्ती वाढवण्यासाठी राज्य सरकार कृषी आराखड्यामध्ये योग्य तरतूद करेल असं आश्वासन कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिलं आहे. अमरावती इथं झालेल्या कृषी आणि आदिवासी विकास विभागाच्या बैठकीमध्ये ते आज बोलत होते. यंदा खरीप हंगामामध्ये कडधान्य, तृणधान्य, तेलबिया आणि नगदी पिकं घेण्यासाठी विशेष मोहीम तसंच गटशेती, समूह शेती योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या जातील अशी माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी यावेळी दिली. येत्या आठवडाभरामध्ये राज्यात पेट्रोल 95 पैसे तर डिझेल 66 पैशांनी स्वस्त होणार आहे. तसंच घरगुती वापराच्या गॅसवरही सूट मिळणार असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिली. तेल कंपन्यांनी राज्यात इंधनावर लावलेला अतिरिक्त अधिभार कमी करण्याच्या मागणीसाठी बापट यांनी आज नवी दिल्लीत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. राज्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि रॉकेलवर विशेष अधिभार लावून बेकायदेशीररित्या अतिरिक्त वसुली केली जात असल्याच्या तक्रारीबाबत तेल कंपन्यांची बैठक बोलावण्यात आली होती. इंधनावरील हा अतिरिक्त अधिभार कमी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला प्रधान यांनी मान्यता दिल्यामुळे येत्या 8 दिवसांमध्ये राज्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या इंधनावरही काही प्रमाणात सूट मिळेल. विविध प्राणी आणि पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल. या जंगलांच्या तसंच वन्यजीवांच्या संरक्षण संवर्धनासाठी वन विभागातर्फे विविध योजना राबवल्या जात असल्या तरी सर्वसामान्य जनतेचं योगदानही तितकंच महत्त्वाचं आहे. सदाहरित जंगलं ही नैसर्गिक संपत्ती, मात्र वाढत्या लोकसंख्येच्या निवाऱ्याची व्यवस्था आणि औद्योगिकीकरणासाठी झाडांची कत्तल केली जाते. अधिवासच नष्ट झाल्यामुळे वन्यजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत, तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वाघासारखी हिंस्त्र श्वापदं भूक भागवण्यासाठी मनुष्य वस्तीचा आधार घेऊ लागली आहेत.
एकीकडे विविध शाकाहारी आणि हिंस्त्र प्राण्यांना कुटुंबाचाच एक भाग बनवणारे प्रकाश आमटे आणि कुटुंबीय, तर दुसरीकडे हस्तिदंत किंवा वाघाच्या, हरिणाच्या कातडीसाठी शिकार करणारे तस्कर. परस्पर विरोधाभास दर्शवणारी ही व्यक्तिमत्व. मातेचा शोध न लागल्यामुळे वाघाच्या बछड्यांचा गेलेला भूकबळी हे असंच एक ताजं उदाहरण. पक्ष्यांच्या बाबतीतही तेच. कितीतरी प्राणी पक्षी हे पुढच्या पिढीला केवळ चित्ररूपात दाखवण्यापुरतेच उरतील अशी भीती वर्तवण्यात येते. हे टाळायचं असेल तर वन्यजीवांप्रती जागरूकता निर्माण करणं आणि त्यांच्या संरक्षण संवर्धनासाठी सर्वांचीच जबाबदारी आहे. कारण जीवो जीवस्य जीवनम. आजच्या जागतिक वन्यजीव दिनानिमित्त वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी ठाणे परिक्षेत्राचे वन्यजीव वनसंरक्षक मदन कुलकर्णी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार कुलकर्णीजी. सह्याद्रीच्या बातम्यांमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. अशा प्रकारचा दिन साजरा केला जातो हेच बऱ्याचदा अनेकांसाठी नवीन असतं. खरं एकूणच ही जी साखळी आहे सगळी मानव जातीच्या एकूणच अस्तित्वाच्या दृष्टीनं ही खूप महत्वाची अशी साखळी आहे. त्याविषयी सुरुवातीला तुम्ही काय सांगाल? लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि वन्यजीवांचं महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस युनायटेड नेशन्सनं 2013 जाहीर केला आणि गेल्या 3 वर्षापासून आपण हा दिवस साजरा करत आहोत. याच्या दरवर्षी वेगवेगळी थीम याच्यासाठी निवडली जाते. या वर्षाची थीम आहे की जे वन्यजीवांचं भविष्य जे आहे ते आपल्या हाती आहे अशी थीम यावर्षी जाहीर केलेली आहे. आणि आफ्रिकन हत्ती आणि आशियाई हत्ती यांच्यावर जास्त फोकस यावर्षी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे ही संकल्पना यावर्षी त्यांनी अंमलात आणण्याचं ठरवलं. हत्तींची संख्या पण दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे कारण त्या हत्तीसाठी खूप मोठं क्षेत्र असं त्यांचं अधिवासासाठी लागतं. मोठी जंगलं असतील तर तिथंच हत्ती चांगल्या प्रकारे राहू शकतो. तर हे क्षेत्र वेगवेगळ्या कारणांमुळे कमी होत चाललं असल्यामुळे आता यावर्षी त्यांनी हत्तीवर जास्त भर दिलेला आहे. आपल्याकडे या वेगवेगळ्या प्राण्यांसाठी जे काही असे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत किंवा ज्यांची संख्या कमी होत आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे असे दिवस साजरे केले जातात. जसं 29 जुलैला इंटरनॅशनल टायगर डे साजरा केला जातो. अलीकडेच 20 फेब्रुवारीला वर्ल्ड पँगोलिन डे साजरा केला, म्हणजे खवल्या मांजर जे पण खूप दुर्मिळ होत चाललेलं आहे. आणि अशा प्रकारचे जर दिवस आपण साजरे केले तर वेगवेगळे कार्यक्रम त्या निमित्तानं आपण आयोजित करतो आणि लोकांना त्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांचा पण सहभाग आपल्याला मिळतो. वन्यजीवाच्या एकूणच गणनेत भारताची काय स्थिती? भारत कुठे नेमका? या बाबतीत आपण फार सुदैवी आहोत कारण भारताची भौगोलिक स्थिती, हवामान, जमीन ह्याच्यामध्ये खूप विविधता आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम मग आपल्या तिथे निर्माण होणाऱ्या जंगलामध्ये झालेला आहे. आणि जंगल हे वेगवेगळ्या प्राण्यांचा अधिवास असल्यामुळे तिथे मग त्याप्रमाणे विविधता नैसर्गिकरित्या निर्माण झालेली आहे. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला पाहता येईल की हिमालयामध्ये सूचीपर्णी वृक्ष आहेत. तिथे वेगळ्या पद्धतीचे बिबटे म्हणजे स्नो लेपर्ड सापडतो. तर आपल्या राजस्थानमध्ये त्याच्या अगदी उलट परिस्थिती आहे की तिथे एकदम काटेरी वनं आहेत आणि वेगळ्या प्रकारचं तिथे जीवजंतू सापडतात. केरळमध्ये आपण गेलो तर तिथे सदाहरित जंगलं सापडतील. बंगालमध्ये दलदलीच्या क्षेत्रातील मॅनग्रुव्ज किंवा खाजण जमीन आहेत तिथे वाघ मोठ्या प्रमाणावर आढळतात. तर अशा पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारची जंगल आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव यामुळे भारत अतिशय समृद्ध आहे. जगातले जे 12 असे मेगा बायोडायव्हर्सिटी ठिकाणं आहेत त्यामध्ये भारताचा समावेश होतो. त्या अर्थाने आपण खूप श्रीमंत आहेत असं म्हणायला पाहिजे. पण हे सगळं जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी शासन, वन खातं नेमके काय काय उपक्रम? कारण काळाप्रमाणे तुम्ही पण वेगवेगळे बदल करत असाल, तेही जाणून घ्यायला मला आवडेल. हो, याबाबत बरेच वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात असतात. शासनातर्फे केले जातात, काही अशासकीय संस्था आहेत त्यांच्यामार्फत ही कामं केली जातात. वन अधिकारी किंवा वन कर्मचारी जे आहेत ते वेगवेगळ्या कायद्यांचं अंमलबजावणी करून जंगलाचं संरक्षण, तिथल्या राहणाऱ्या वन्य प्राण्यांचं संरक्षण यासाठी काटेकोर कायद्याची अंमलबजावणी करतातच.
पण आजकाल जास्त भर जो दिलेला आहे तो लोकसहभागांमध्ये, कारण जंगलाच्या आजूबाजूला जे लोक राहतात त्यांना जंगलावर जास्त प्रमाणात अवलंबून राहावं लागतं, त्यांना जंगलाची जास्त माहिती पण असते आणि या लोकांनी जर जंगलाशी निगडीत जर प्रश्नामध्ये लक्ष घातलं आणि त्यांचा जर आपल्याला सहभाग मिळाला तर हे काम सोपं होऊन जातं. त्यामुळे त्यांना आपण याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती किंवा ग्राम परिसर विकास समिती याद्वारे आपण काय करतो की त्यांना जबाबदारी देतो की संरक्षणाची, त्याचबरोबर तिथनं मिळणारे काही फायदे पण आपण मोठ्या प्रमाणावर त्यांना मिळतात. जसं रोपण करायचं आहे तिथे तर पूर्ण त्याची जी आर्थिक बाब आहे ती पण त्यांच्यावर सोपवली जाते. सर्व काम गावात त्यांनीच लोकांना नेमायचं, ज्याचं पेमेंट त्यांनीच करायचं. पण जंगलापासून जे काही मिळणारे फायदे आहेत त्याच्यामध्ये त्यांना मोठा वाटा दिला जातो. तर यामुळे त्यांच्यात आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारची आपुलकी निर्माण होते आणि साहजिकच मग ते लोक जेव्हा काही आग लागली आहे, बंडवणवा लागलाय किंवा शिकारीला बाहेरचे लोक कोणी आले तर ते लोक लगेच वन विभागाला माहिती देतात किंवा मदत करायला लगेच तयार होतात आणि अशा प्रकारे दोघांच्या संयुक्त ह्याच्यातून वन संरक्षणाचं काम चांगल्या प्रकारे होतं आणि निरंतर ते काम होऊ शकतं. मग जाता जाता पर्यटकांना आणि प्रेक्षकांना आमच्या काय सांगाल? एकूणच जंगल बघायला जेव्हा जातात लोक तेव्हा तिथं प्लास्टिकचा कचरा तयार करणं, मोठमोठ्याने बोलणं, तिथल्या पर्यावरणाला अनुकूल असं वातावरण ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वसामान्यांची पण आहे. त्या दृष्टीने तुम्ही काय आवाहन कराल? या दृष्टीने मी असं सांगेन की हा जो आपल्याला वारसा मिळालेला आहे हा आपण अतिशय सुदैवी आहोत की त्याचा आनंद आपल्याला घेता आलेला आहे. आजही आपल्याकडे अतिशय चांगल्या प्रकारची जंगलं आहेत, त्यामध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत, तिथे आपण ते पाहू शकतो आणि हा जो वारसा आहे हा आपल्या पुढच्या पिढींसाठी आपल्याला जतन करून त्यांना पण उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि हे करताना आपल्याला थोडेफार बंधनं स्वतःवर घालून घ्यायला पाहिजेत. पर्यटन दिवसेंदिवस वन पर्यटन वाढत चाललेलं आहे, तिथे नियम असतात काही, त्याचं पालन करायला पाहिजे. तिथे प्लास्टिक म्हणा किंवा इतर काही गोंगाट करणे अशा गोष्टी आपण सहज टाळू शकतो आणि त्याच्यामुळे तिथल्या वन्य प्राण्यांनाही त्रास होणार नाही आणि इतर जे काही आपले सहकारी असतात त्यांनाही तिथला जो काही आनंद आहे तो मनमुराद लुटता येतो. आमच्या 9:30च्या बातम्या तुम्ही आलात, या दिनाचं औचित्य साधून आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात. मी आपले खूप आभारी आहे. धन्यवाद. लोह, कोळसा, तेल यासारख्या खनिज कंपन्या आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना आज मोठी मागणी होती. त्यामुळे शेअर बाजार सुरुवातीपासूनच तेजीत होता. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज 350हून अधिक अंकांची उसळी घेत 24,606 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 106 अंकांनी वधारून 7,475 वर बंद झाला. पुण्यातल्या बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील 3 दिवसीय रोबोकॉन स्पर्धेचं उद्घाटन मुंबई दूरदर्शनचे उपसंचालक CL नंदन पवार यांच्या हस्ते झालं. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा आणि बुद्धीचा योग्य वापर करून रोबोकॉनसाठी तंत्रज्ञान विकसित करावं, त्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी कसा करता येईल त्यादृष्टीनं प्रयत्न करावेत अशी अपेक्षा नंदन पवार यांनी यावेळी व्यक्त केली. क्लीन एनर्जी रिचार्ज द वर्ल्ड ही यावर्षीची संकल्पना असून दूरदर्शन आणि MIT इंजिनिअरिंग अकादमीच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत देशातली 105हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयं सहभागी झाली असून यामध्ये 4 IIT आणि 5 NIT महाविद्यालयांचा समावेश आहे. ज्युनियर रोबोकॉनचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं. मुंबईतल्या जहांगीर कला दालनामध्ये फेसेस ऑफ पीस या संकल्पनेवर आधारित संगमरवरी कलाकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. निद्रिस्थ अवस्थेतले तथागत गौतम बुद्ध, मातेचं वात्सल्य, नवजात शिशूची निरागसता अशा विविध रूपातली संगमरवरी शिल्प जयपूरच्या प्रसिद्ध शिल्पकार सुमन गौर यांनी आपल्या अप्रतिम कलाकुसरीतून साकारली आहेत. हे प्रदर्शन 7 मार्चपर्यंत कलाप्रेमींना पाहता येणार आहे. तसंच चित्रकार शंतनू कुमार हातारकी यांच्या सिस्टिंग्स ऑफ द सोल या संकल्पनेवर आधारित आणखी एक चित्रप्रदर्शनही जहांगीर कला दालनात भरवण्यात आलं आहे. उत्तम रंगसंगतीमधून हातारकी यांनी संगीतकाराची विविध रूपं आणि हावभाव आपल्या कल्पक चित्रकलेतून जिवंत केली आहेत. क्रिकेट. बांगलादेश इथं सुरू असलेल्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम साखळी सामन्यात भारतानं आज संयुक्त अरब अमिरातीवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
ढाक्यामधल्या शेरे बांगला मैदानावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या अमिरातीच्या संघाला 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 81 धावा करता आल्या. या माफक आव्हानांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या भारताच्या संघानं अमिरातीच्या गोलंदाजांना डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. युवराज सिंह, शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी भारताला विजय मिळवून दिला. येत्या रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत आणि बांगलादेश आमने सामने असतील. हवामान. येत्या 48 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तसंच कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 36, किमान 23. नागपूर 36, 21. पुणे 33, 18. औरंगाबाद 31, 21. नाशिक 35, 17. कोल्हापूर 33, 21. रत्नागिरी 37, 23. सोलापूर 34, 21. आणि अमरावती 36, 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र वाटचाल करण्याचं पंतप्रधानांचं विरोधकांना आवाहन. संसदेचं पावित्र्य अबाधित राखत दर्जात्मक चर्चा अपेक्षित असल्याचा पंतप्रधानांचा सल्ला. सामान्य माणसाची ओळख असलेल्या आधार कार्डला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचं विधेयक लोकसभेत सादर. इशरत चकमक प्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्धची कारवाई रद्द करावी या आशयाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 11 मार्चला सुनावणी. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकीत 4 दहशतवादी यमसदनी. दुष्काळी भागाची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर. आणि आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम साखळी सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर भारताचा 9 गडी राखून विजय. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.